नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या YouTube चॅनलवर स्वागत आहे। गौरी गणपतीचा सण संपूर्ण महाराष्ट्रात अगदी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला जातो। गौरी पूजनामध्ये औसा ही एक परंपरा आपल्याला दिसून येते। औसा म्हणजेच ओवाळणे। आमच्याकडे एक औसा येणार आहे आणि एक औसा जाणार आहे। तर चला पाहूया औशासाठी सूप बनवण्याची पद्धत। तर इथे सर्व सूप स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि पुसून घेतलेली आहेत। त्यावरती आता आपण ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढून घेणार आहोत। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। औशाला काही ठिकाणी वंसा असेही म्हणतात। अशा प्रकारे आपल्याला सर्व सुपांवर स्वस्तिक काढून घ्यायचे आहे। काही ठिकाणी 5 सूप देण्याची पद्धत आहे तर काही ठिकाणी 7 सूप देण्याची पद्धत आहे। आता या सुपांवरती बोटांनी हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। असे सर्व सुपांना लावून घ्यायचे आहे। सेम प्रोसेस। वौसा हा नववधूचा असतो। या दिवशी प्रत्येक मुलगी आपल्या माहेरी येते, तिचा आदराने पाहुणचार वगैरे केला जातो। आता यामध्ये तांदूळ ठेवून घ्यायचे आहेत। पान सुपारीचा विडा ठेवून घ्यायचा आहे। सर्व सुपांमध्ये सेम ठेवायचा आहे। नारळ आणि ब्लाउज पीस ठेवून घ्यायचा आहे सर्व सुपांमध्ये। उसाचा तुकडा ठेवून घ्यायचा आहे। भेंडा, 5 प्रकारचे फळ ठेवून घ्यायचे आहेत। अक्रोड, बदाम, तसेच सर्व सुपांमध्ये मिठाई ठेवून घ्यायची आहे। आता इथे रंगीबेरंगी धागा घेतलेला आहे। आता हा सर्व सुपांना बांधून घ्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशा प्रकारे सुपांना धागा बांधून घ्यायचा आहे तो। अशा प्रकारे सुपांना धागा बांधून घ्यायचा आहे। आता आम्ही सूप घेऊन गौरीजवळ आलेलो आहोत। आता गौरीची पूजा करून तिची ओटी भरून घेणार आहोत आणि तांदूळ पोखून घेणार आहोत। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। अशा प्रकारे औसा देण्या घेण्याची पद्धत आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।